एकदम चांगली फिल्डिंग पाहायला भेटली पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याची. तर जोरदार टाळ्याने आपलं कौतुक करायचं आहे बेस्ट फिल्डर म्हणून देण्यात आले तो अविनाश. त्याच्यानंतर एक बेस्ट बॉलर म्हणून आपण नेमून दिलं तो, कारण पूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण असंच कोणाला देऊ शकत नाही. पूर्ण टुर्नामेंटचा परफॉर्मन्स बघितलाय, पूर्ण टुर्नामेंटची मेहनत बघितली, त्याच्याने बेस्ट बॉलर म्हणून नेमलाय तो दिनेश उर्फ काका दिनेश ठाकूर यांना. त्यांचं जोरदार टाळीने स्वागत करायचं. नक्कीच थोडेसे इंजर झाले परंतु कामगिरी मात्र चांगली केली दिनेश ठाकरे यांनी आणि त्यांचं जोरदार टाळीने स्वागत करायचंय. आणि त्याच्यानंतर आपले या पूर्ण टुर्नामेंट मध्ये डबल 50s मारणारे वन अँड ओनली त्याचं नाव आहे बेस्ट बॅट्समॅन म्हणून घोषित करण्यात मला आनंद होईल. चिंता वांगळ किंवा त्यांनी इकडायच्या 2 हाफ सेंचुऱ्या त्यांनी मारलेल्या होत्या. तो नसेल तर कृपया त्यांच्या टीम मधून कोणतरी त्यांचं ट्रॉफी घ्यायचंय. एक खूपच चांगलीशी खेळी केली होती त्यांनी, 2 हाफ सेंचुऱ्या मारल्या. त्या एक चांगली खेळी करून ते या पदकाचे हक्कदार ठरले होते. त्याच्यानंतर इमर्जंट प्लेअर म्हणजे एक उगवता खेळाडू, एक उभरता सितारा आपण म्हणू शकतो तो किरण मानकर याला आपण नेमलाय एक उभरता सितारा म्हणून. खूपच चांगली कामगिरी केली होती पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने. खूपच चांगली कामगिरी केली होती त्याने. एक उभरता सितारा म्हणून आपल्या समोर आले तो किरण मानकर. अशीच हेच या खेळाची एक लीग पद्धतीची एक नंतर एक मोठा असा पारितोषिक म्हणजेच वैयक्तिक मॅन ऑफ द सिरीज. पूर्ण टुर्नामेंट मध्ये एक चांगला परफॉर्मन्स दाखवला येतो आणि त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला येतो निखिल कर्बत. खूप जोरदार टाळ्या वाजवते त्याच्यासाठी. एक महत्वपूर्ण भूमिका जरी ऐकून होता परंतु त्याने एक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी त्या टीम मध्ये दाखवली होती आणि एक चांगलासा परफॉर्मन्स देऊन या बेस्ट. आणि त्याच्यानंतर आपण टीमचे जे काही पारितोषिक आहे ते वितरण करू. जर चौथं पारितोषिक जाते ते श्रेयस 11 या संघाला त्यांच्या जोरदार टाळ्या वाजून स्वागत जमीर वाडान यांनी हा पारितोषिक द्यायचा आहे कृपया करून. चौथं पारितोषिक जमीर वाडान यांच्यातर्फे द्यायचं. श्रेयस 11 चे कप्तान किंवा पूर्ण टीम आली तरी चालेल. आणि खूपच चांगलं असं प्रदर्शन केलं तर थोडस 1-2 चुकांमध्ये चुकले होते परंतु एक चांगलं प्रदर्शन केलं होतं त्यांनी. आणि या चौथ्या पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत श्रेयस 11. त्याच्यानंतर तिसरं पारितोषिक जाते ते कियान 11 या संघाला. खूपच चांगली कामगिरी बजावली होती कियान 11 या संघाने. मी कमलेश रावळ यांना विनंती करतो त्यांनी हा पारितोषिक वितरण करावे. एक चांगली खेळी केली ते नक्कीच इकडे सर्व प्लेयर नसतील परंतु जी खेळी केली होती एकत्रितपणे जी जल्लोषाची एक अग्रेशन म्हणतात त्या प्रकारची खेळी आपल्याला पाहायला भेटली या टीम कडून. खूपच चांगले असे प्रदर्शन पाहायला भेटलेलं आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं पारितोषिक आपण देणार आहोत. कृपया श्री आमदार विनोद निकोले यांना मी विनंती करतो दुसरं पारितोषिक त्यांनी वितरण करावं. आणि दुसऱ्या पारितोषिकाचे जे कोण मानकरी ठरले ते म्हणजे हिल कॉर्नर संघ. खूपच बलाढ्य संघ आतापर्यंत ठरले. त्यांनी खूप चांगले शिक्षक रक्षण वगैरे बॅटिंग सगळे चांगले केले परंतु थोडासा 1-2 चुका मिळते त्या फायनलचा सामना जिंकू शकले नाहीत. आणि अशा प्रकारे
ते रनर अप म्हणून ठरलेलं होतं. खूपच चांगली बॅटिंग करून त्याच्यानंतर पहिल्या पारितोषिकाची मानकरी जे आहेत ते म्हणजे एम डॉमिनेटर संघ. जोरदार टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करायचंय. मी नक्कीच विनंती करेन श्री आमदार निकोल साहेब यांना हा पारितोषिक त्यांनी वितरण करावा. एक चांगलासा बलाढ्यसा हा संघ एक अजूनपर्यंत पूर्ण टुर्नामेंट मध्ये एकही सामना ते हारले नाहीत. एक सामना नक्कीच हारले होते, परंतु पूर्ण जो सामना होता पूर्ण टुर्नामेंट त्याच्यातील सर्व टुर्नामेंट मध्ये एक चांगलीशी कामगिरी बजावली या संघाने. आपल्या नावी विजयी असा केला आणि कोसबाय प्रीमियर लीग या वर्षात पहिले यातील पहिले फायनलिस्ट म्हणून ठरले जातात ते एन डॉमिनेटर संघ. इतिहासात त्यांचं नाव लिहून घेतले जातील आणि पुढे पण अशाच स्पर्धा आपण भरू आणि असेच सामने चांगल्या प्रकारे पार पडू. आणि मी पुन्हा एकदा आमदार श्री विनोद निकल यांचे धन्यवाद करू इच्छितो. त्यांनी आपला चांगला असा किमतीचा वेळ आपल्याला दिलेला आहे. कृपया करून जे मित्रांनी जिंकलेले आहेत हमारा पहिला बक्षीस फर्स्ट प्राइज पहिला बक्षीस ये देखिए यहाँ पे मित्रांनो पहिला बक्षीस घेतलेला आहे आणि